तर कोकणातील हापूस गुजरातला जाणार का? कोकणातील आंबा बागायतदारांची त्यामुळे चिंता वाढली आहे। नवसारी विद्यापीठाकडून वलसाड हापूस नावाच्या मानांकनासाठी अर्ज केला गेलाय, त्यामुळे कोकणातील हापूस बागायतदारांची चिंता वाढली आहे। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं 2023 मध्ये वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलाय। या संदर्भातील कागदपत्रे सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे। या अर्जावर 30 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी पार पडणार आहे। कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या पलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे, ती तशीच राहणार आहे। त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे नाही तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। हे जगानं सिद्ध केलेलं आहे। हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? मागण्या कोणी करू शकतं, मागणीमध्ये काय करण्यामध्ये काय हरकत नाही आहे। त्यांनी त्यांची मागणी करावी। शेवटी आमच्या कोकणाच्या हापूसाची बाजू किती भक्कम आहे आणि कुठे कुठे लावून धरायचं आहे, यासाठी आम्ही सगळेजण सक्षम आहोत ना। केंद्रामध्ये सन्मान्य राणेसाहेब आहेत, सन्मान्य सुनील तटकरे साहेब खासदार म्हणून आहेत, आम्ही सगळेचे सगळे लोकप्रतिनिधी आहोत, महायुतीचे मंत्री आहोत। आम्ही सगळ्या ताकदीने आमच्या हापूस आंब्याच्या मागे उभे आहोत। जर चेतक घोड्याची आई गुजरातची असू शकते, तर मग हापूस आंबा का असू शकत नाही? मुंबई उद्या गुजरातचं राज्य झालेलं तुम्हाला दिसेल। त्याची ती सुरुवात आहे, हळूहळू फळावरून गडावर जाणं। आणि हे गड सुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते, महाराजांनी बांधले असंही म्हणतील। तर आता राजे आहेत, ते काही बोलू शकतात। सध्या सेवक कुठे आहेत? राजे आहेत। राजा बोले दल हाले, राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य। त्यामुळे आपण असं म्हणू की गुजरातनी सर्व केलं आहे। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूसला भौगोलिक नामांकन मिळावं म्हणून अर्ज केलेला आहे। या माध्यमानं महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारचे कोकण हापूसचं भौगोलिक नामांकन अबाधित ठेवण्यासाठी आम्ही समाजाच्या सर्व थरात लढा देऊ आणि कोकणवासियांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू। तर नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूयात। वलसाड हापूस नावानं GI मानांकनासाठी अर्ज केला गेलाय। गांधीनगर नवसारी विद्यापीठाचा GI मानांकनासाठी अर्ज आहे। वलसाड हापूस GI मानांकनाला कोकणवासियांचा विरोध आहे। कोकणच्या हापूसला सर्वात आधी GI मानांकन हे प्राप्त झालंय। GI मानांकन म्हणजे भौगोलिक मानांकन। विशिष्ट भौगोलिक ठिकाणच्या उत्पादनाला GI मानांकन हे मिळत असतं। GI मानांकन दर्शवते उत्पादनाची विशिष्ट गुणवत्ता।